मित्र हो, नमस्कार. गेल्या पंधरवड्यात मी कोकणातल्या एका गावात गेलो होतो आणि त्या परिसरातल्या सर्व गावांचे प्रश्न पाहून खरंच सरकारविरुद्ध खूप संताप आला. तिथे धड पाणी नाही, वीज तर 8-8, 10-10 तास जाते. रात्रीच्या वेळीसुद्धा विजेची बोंब तशीच. लोक अक्षरशः सापासारखी वळवळत असतात, जागी असतात. कधी एस टी आली तर कधी एस टी येत नाही. मी तिथल्या 1-2 व्यक्तींना या संदर्भात विचारलं, तर त्यावर त्यांनीच मला उलटा प्रश्न केला. तो प्रश्न असा होता, गावामध्ये माणसं कुठं राहतात? या प्रश्नानं खरंच राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, दोन्ही सरकारबद्दल मनात चीड उत्पन्न झाली. त्यामुळे या प्रश्नावर कुठंतरी व्हिडिओ बनवावा असं वाटू लागलं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, कोकणात किंवा तुम्ही गेलेल्या गावांमधले तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. मित्र नमस्कार, तुम्ही पाहताय विचारमोती. मित्र हो, गेल्या काही वर्षात जिकडं जाल तिकडची खेडी गावं ओस पडू लागलेत. लोक तरुण पुण्या मुंबईच्या दिशेनं नोकरीसाठी वणवण फिरताना दिसतात. गावामध्ये राहतात ती फक्त वृद्ध माणसं, ज्यांना त्या मातीशी इमान राखायचं असतं, ज्या मातीची सेवा करायची असते. एवढीच लोक इमाने इतबारे वर्षानुवर्षे या गावात राहतात. त्यामुळे या जमिनीला टेकलेल्या व्यक्तींसाठी कोणतं सरकार काम करणार हो? बरं, ही लोक पटकन अगदी मतदार म्हणून आपल्या हाताशी लागतात. तिथे प्रचारही करण्याची गरज नाही. तिथे फक्त एकदा सांगायचं की आम्हाला मत द्या, आम्ही असं करू तसं करू. वर्षानुवर्षे प्रामाणिकपणानं ही माणसं कुणाच्या ना कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवताना दिसतात. त्या व्यक्तीनं पूर्वी आपली मान कापलेली असो किंवा आपल्याच केसानं आपला गळा कापलेला असो, पुन्हा नव्यानं ते आपल्या खांद्यावर विश्वास ठेवतात, विश्वासानं मान ठेवतात. कारण त्यांचा प्रामाणिकपणावर अजूनही विश्वास आहे. गावातल्या गावात एवढे फसवणुकीचे धंदे केले जात नाहीत. कारण गावात फसवणूक करून घेणारीच लोकं राहिलेत. फसवणूक करणारी लोकंसुद्धा आता पुणे मुंबईच्या दिशेनं निघालेली दिसतात. याचं कारण असं आहे मित्रांनो, गावामध्ये राहिलं आहे काय, हा एक प्रश्न आहे. तसं तुम्ही म्हणाल, असं काय म्हणतोस, गावामध्ये खूप गोष्टी आहेत. पण मित्रांनो, या गोष्टी बोलण्याच्या राहिल्या किंवा लिहिण्याच्या राहिल्या. प्रत्यक्षात सरकारनं गावामध्ये काहीच ठेवलं नाही. फक्त जमीन जुमला, शेतीवाडी एवढंच गावामध्ये आहे. पण गावात पाणी नसेल तर शेती करणार कुठून? गावात रस्ता आहे पण एस टी नसेल तर दळणवळण होणार कसं? या सर्व प्रश्नांची उत्तरं मेट्रो शहरांमध्ये हायफाय विमानतळं उभारणाऱ्या सरकारला कुठेतरी द्यावी लागणार आहेत. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, ह्या वर्षीचा उन्हाळा प्रचंड कडक आहे. त्यातच कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या 7-8 दिवसापूर्वी पाऊस पडला. या पावसानं आणि त्याबरोबर आलेल्या धुळीच्या वादळानं अतोनात नुकसान केलं. महत्त्वाचं म्हणजे या नुकसान भरपाईसाठी आणि यंदा झालेल्या उत्पादनातील घटीबद्दल शासनाकडे अक्षरशः भीक मागावी लागते शेतकऱ्यांना, बागायतदारांना. 2 दिवसापूर्वी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक महसूल मंत्री असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत कोकणातील शेतकरी बागायतदारांचे प्रश्न मांडायला लागलं की फाटकी झोळी पुढे करून दाखवणाऱ्या सरकारकडे एवढीसुद्धा धानत उरली नाही की या बागायतदार शेतकरी कधीच काय मागत नाही. त्यांच्यासाठी आपल्या तिजोरीतला काही भाग या बागायतदारांवर किंवा शेतकऱ्यांवर खर्च करूया. ही बैठक निष्फळ ठरली आणि महत्त्वाचं म्हणजे या संदर्भात आता सर्वपक्षीय लोक मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत, असा इशारा या शेतकरी संघटनांनी दिलेला आहे. आता यापुढे काय घडतं ते भविष्यात पाहणं एक औत्सुक्याचं ठरणार आहे. पण आपण आजच्या मूळ मुद्द्यावर येऊया. कोकणातील गावांमधलीच ही व्यथा आहे अशी नाही, थोड्याफार फरकाने सर्व गावांमध्ये ही व्यथा आहे. खानदेशातील अनेक गावांमध्ये 10-10, 12-12 दिवस पाणी येत नाही. मी तुम्हाला 2 गावांची उदाहरणं सांगतो.
पाणी पुरवठा मंत्री जे राज्याचे आहेत गुलाबराव पाटील, त्यांच्या धरणगाव तालुक्यात आजसुद्धा आता त्यांनी सुधारणा केली, त्यामुळे आत्ता पाणी 7-8 दिवसानं येतं. पूर्वी तर म्हणजे एक जवळपास मागच्या वर्षीची कथा जर ऐकलीत आपण, तुम्ही सांगितली व्यथा ऐकलीत, तर त्यावेळी तर पाणी 10-10, 15-15 दिवसांनी येत होतं. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे या खात्याचे जवळपास 8 ते 10 वर्ष मंत्री आहेत, पण त्यांच्या गावाची व्यथा ही अशी आहे. दुसरं आपण येऊया जलसंपदा मंत्री. जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्याकडे यांच्या नजीकच्या गावात म्हणजे त्यांचा तालुका आहे जामनेर, मतदारसंघसुद्धा त्यांचा जामनेर आहे, आणि त्यांचा जामनेर तालुक्यातीलच एक गाव असलेल्या वाकोद गावामध्ये सध्या 7-7, 8-8 दिवसांनी पाणी येतं. बघा, 7-8 दिवसांनी पाणी एकदा येणार असेल तर कशालाही मंत्री संत्री करायचे किंवा आपल्या भागालाच मंत्रिपद द्या असं आपण कशाला म्हणायचं. दिव्याखालीच जर अंधार असेल मित्रांनो, तर तो दिवा काय कामाचा. आणि दिव्याच्या खालीच राहून अगदी दिव्याला घसटून जरी राहिला तर तो शेवटी तुमच्या नशिबात अंधारच आहे. मधील काही मंत्र्यांची प्रगती पुस्तक जर काढायचं झालं तर त्यांच्या अंगावर एक कपडासुद्धा राहणार नाही. मी 2 मंत्र्यांची तुम्हाला नावं सांगितली. त्यातील सामंत बंधूंकडे आपण येऊया. उदय सामंत असो किंवा किरण सामंत असो, यांच्यावर तिथे भोळी भाबडी जनता कशी भाळली मला कळलं नाही, पण भाळली. आता रत्नागिरीमध्ये गेलात तर रत्नागिरीचा नकाशाच बदलून गेला आहे, रत्नागिरीचं रूपच बदलून गेलं आहे. तर अनेकांनी अनेक गोष्टी चांगल्या ऐकल्या असतील तर ते लोक रत्नागिरी शहरात येऊन म्हणतील, अरे रत्नागिरीत सौंदर्य कुठे आहे, याच्यापेक्षा आमचा रखरखीत विदर्भ बरा, मराठवाडा बरा, खानदेश बरा. कारण रत्नागिरीत सगळीकडे खोदाईच करून ठेवलेली आहे, बांधलेली इमारत एकही सापडणार नाही तुम्हाला. रत्नागिरी शहरात जे रत्नागिरी जिल्ह्याचं एक मुखवटा म्हणून पाहिलं जातं, त्या शहरात आल्यावरच जर अशी दुर्दशा पर्यटकाने पाहिली तर पर्यटक इतर जिल्हा फिरण्याची कशाला तसदी घेतील. याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती आहे ती गावांमध्ये. गावांमध्ये एखादी एस टी कधी कधी जातच नाही, कोणी विचारायला जात नाही, कारण त्यांना कोणी विचारत नाही. मध्ये विचारायला गेला तर ते तुम्हाला जास्त भडकवतात. मित्रांनो, त्यांना सांगितलं जातं बाहेरच्या लांब पल्ल्याच्या ठिकाणी एस टी पाठवली आहे. या एस टीची बोंबाबोंब कायमची सुरू आहे. आम्ही एवढ्या एस टी सुरू करू, एवढ्या एस टी सुरू करू, एवढ्या एस टी नव्याने घेतल्या वगैरे अशी एक आकडेवारी पेपरामध्ये छापून येते, पण प्रत्यक्षात पाहायला गेलं तर गावामध्ये सोडायला यांच्याकडे हंगामात एस टी नसते. आता झाला प्रश्न विजेचा. महाराष्ट्रात जवळपास 25 ते 30% लोकांकडे आता सौर ऊर्जा आहे. हे आम्ही मान्यच करायला हवं. पण एकीकडे सौर ऊर्जा असताना विजेची मागणी घटायला पाहिजे, तर आणि एवढी वाढणार तर नाही पूर्वी इतकी, कारण बऱ्याच जणांकडे सौर ऊर्जा आता आलेली आहे. सुद्धा गावागावांमध्ये 8-8, 10-10 तास वीज नसते. मला एका मंत्र्याच्या नजीकच्या व्यक्तीनं सांगितलं की हा सगळा जो खटाटोप सुरू आहे तो टाटा, अदानी हे जे उद्योजक मोठ्या प्रमाणावर ज्यांचे असे पॉवर पॉईंट हे आहेत, पॉवर प्रोजेक्ट, त्यांच्याकडून महागडी वीज घेता यावी याच्यासाठी निर्माण केलेली ही परिस्थिती आहे. दुसरीकडे म्हणजे शासकीय जे हे आहेत पॉवर प्लॅन्ट, तिथली ऊर्जा निर्मिती मुद्दामून कमी करण्यात आलेली आहे असं सुद्धा त्या व्यक्तीनं सांगितलं. आता खरं खोटं हे सगळं त्या शासनाला माहिती आणि त्यांच्या जवळच्या राहणाऱ्या त्यांच्या चाटोगिरी भक्तांना माहिती. आमच्या बाळबोध मनाला प्रश्न तर नक्कीच पडेल ना असा की 25-30% यंदाच नव्हे गेल्या 2-3 वर्षात वीज निर्मिती सौर ऊर्जेवर होते. अनेकांच्या घरावर सौर ऊर्जा आहे, त्यामुळे विजेची मागणी घटायला पाहिजे. मी 1-2 तासाचं भारनियमन समजू शकतो. गावामध्ये 8-8, 10-10 तासाचं भारनियमन, बरं त्यालासुद्धा वेळ काळ नाही. तुम्ही जर त्याच्यानुसार वेळापत्रक स्वतःचं बनवायला लागला, त्याच्यानुसार जीवनशैली बनवायला लागलात तर त्यालासुद्धा तुम्हाला हे नाही. कधी मनात येईल तेव्हा घालवली जाते वीज आणि कधी मनात येईल तेव्हा वीज सुरू केली जाते. त्यामुळे तुमचं वेळापत्रकसुद्धा तिथे काहीच काम करीत नाही. अक्षरशः घामाच्या धारा लागतात, रात्र रात्र लोक जागतात, गप्पा मारूनसुद्धा माणूस कंटाळतो, पण लाईट काही येत नाही. इतकी वाईट परिस्थिती विजेची आहे, रस्त्याची आहे, पाण्याची आहे. तुम्हाला सांगितलं. आणि मंत्र्यांच्या घरोदारी म्हणजे मंत्र्यांची जिथे गावं आहेत त्या गावांमध्ये सुद्धा हे मंत्री पाणी देऊ शकलेले नाहीत. आणि यांची नावं काय तर पाणीवाले बाबा आणि ते संकटमोचक गिरीश भाऊ. संकटमोचक तुमच्या गावावर संकट आलेलं तर टाळा, देशावरचं राज्यावरचं संकट सोडून द्या, नाही तर एक दिवस बडवतील लोक तुम्हाला.
मित्रांनो, हे सर्व प्रकरणं पाहिली ना, ही सर्व घटना पाहिल्या, या सर्व व्यथा पाहिल्या की जो प्रश्न मला त्या एका गावातल्या अडाणी माणसानं विचारला, त्याच्यापेक्षा उलट मी अडाणी होतो. कारण त्याच्या अडाणीपणातसुद्धा अनुभवाची का असेना अभ्यास होता, जो तुमच्या आमच्याकडे नाही आहे. त्यानं एकच प्रश्न जो विचारला तो पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, गावात काय माणसं राहतात होय? मित्रांनो, खरंच तुमच्या जळजळीत कॉमेंट्स मला यावेळी अपेक्षित आहेत. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत नमस्कार.